आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार सोजविले मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती पांडुरंगा करो प्रथमा नमन सरे चरणा संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुल्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुझ्या देवा या हरी कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगाला कल्याणाचं ज्ञान देण्याची आणि ते धारण करण्याची सर्वोत्तम क्षमता असते माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय यांचा जे आपण जगाला देण्याचं काम करतोय ते आपण जगाला देऊ का शकलो याचा अर्थ ते आपण प्राप्त कसं केलं त्याचा खुलासा सांगताना त्या दिव्य ज्ञानाच्या परंपरेचा लेखाजोखा मांडणारा करण्याचं जे आपण केले कमी कारण आपल्याला बोलण्याचा टेम्पो मेंटेन नाही करता अगदी कमी असली चालेल फक्त हे पॉवरफुल जे तुमची सिटी मारताय करणे कमी असली चालेल करणं इकडं मंडपातच आलेच सगळे विठ्ठला विठ्ठला पुण्यसलीला गोदामातीच्या पावन तटावर बसलेले हे मांजरगाव कमी सालाबाद प्रमाणे उत्सव संपन्न होतो आहे
त्याचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आपण अत्यंत आनंदाने उल्हासाने वर्धिष्णू स्थितीने संपन्न करत आहात. अध्यात्माची लोकाभिमुख बाजू जर अत्यंत सुंदररित्या पाहायची असेल तर हा मंडप हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. कारण आध्यात्मिक वाटचालीचा विचार केला तर तशी ही बाब एकांतिक आहे. स्पिरिच्युअली इज पर्सनल ओनली. ते वैयक्तिकच आहे. असा समूह नसतो. आम्हाला लोक विचारतात कोणत्या एरियात कीर्तन बरं वाटतं. कीर्तनाला एरिया नसतो, फक्त येड्यांची गाठ पडू नये विठाला. त्यात तशा तशा जागा असतात, त्या श्रवणाच्या अनुसंधानाने अनुभवता येतात. तसं अध्यात्म हे तसं वैयक्तिकच आहे. आम्ही समूहाने करत असतो तरी, परंतु वारकरी संप्रदायाने त्यात क्रांती केली की एकांतिक साधनेला समाज, मनुष्य हा संघप्रिय प्राणी आहे, तो समाजशील आहे. हे नागरिक शास्त्रातलं पहिलं वाक्य आहे. मनुष्य हा समाजशील प्राणी. समाजाला कंटाळून गेलेली जंगलात जाऊन पुन्हा समाजाचीच आठवण काढत राहतात. कुठेही गेल्यानंतर आपण चर्चा समाजाचीच करत आलोय. समाज हेच सर्वस्व आहे हा आपला पूर्ण समज आहे. मैतावर जाऊन आलेली माणसं सुद्धा तेच मोजतात ना. शेवटी फार समाज होता हो. तू समाज मोजतो तो मेलात, काय गणित जुळवायचं. म्हणजे आम्ही संघप्रिय आहोत. आम्ही एकटे राहू शकत नाही आहोत. आपण एकटे का राहू शकत नाही? कारण आपण ज्याच्यापासून आहोत त्यालाच एकटं राहत नाही. हा पसारा त्याने त्याच्याचमुळे घातलाय. एकलेन कंठेची म्हणून या येणे निर्मियली 14 भुवने हो. एकोहम बहुश्याम. का वाटलं त्याला एकाचं अनेक व्हावं? त्याला एकट्याला करमलं नाही म्हणून. मग त्यालाच करमलं नाही तर मग आपल्याला करमण्याचा काही प्रश्नच नाही. आपल्याला कोणीतरी लागेलच. मग त्या आध्यात्मिक वैयक्तिक साधनेला समूहाच्या स्वरूपात मांडताना पूर्ण निर्दोष स्थितीत उभं केलं. त्याचं नाव उत्सव विठाला. समूहात जायचं आहे तेव्हा समूहाचे काही दोष असतात, ते सत्यात नसतात. समूहात गेल्यानंतर काय दोष असतो? वादावादी होऊ शकते, वाद होऊ शकतात. भिवंडीला शुक्रवारी येऊनच पहा, कधी गाड्या फुटतील भरोसा नाही. म्हणजे समूह एकत्र आला की धोका असतो. मग आपले सप्ते कधी 10,000, कधी 50,000, कधी 1,00,000 इतक्या संख्येने समाज. 16 तो उत्तम उदाहरण आहे त्याचं. ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, निवृत्तीनाथ महाराज असतील, लाखोनी सोहळा होतो ना. पण असलं काही घडत नाही. म्हणजे जेव्हा समूह तुम्ही एकत्र आणता तेव्हा त्यातले काही धोके, त्याचं नियोजन करणं त्या नेत्याची जबाबदारी असते. मध्येच कोणी जाळपोळ करून आंदोलनाला बिघडवू शकतो विठाला. परंतु सगळ्यांच्या सद्भावना होत्या. अनेकांनी बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा जरा अंगानं सुद्धा बिघडलं नाही विठाला. मग ते दोष टाळायचे असतात. इतकी माणसं एकत्र आली, एवढे जर बोलू लागले तर कोणाची निंदा करतील, कोणाचा द्वेष व्यक्त करतील. त्याच्यामुळं 9 ते 11, 7 ते 9 सगळ्यांना इथं बोलवायचे आणि 2 तास गुपचूप बसवायचे. तुम्ही शांत राहा, आम्ही काय सांगतो तेवढं ऐका. हे नियोजन आहे ना. हलू नाही, चालू नाही, अजिबात बोलू नये असं नाही. सैरा वैरा काही बोलू नये. विठ्ठल विठ्ठल बोललंच पाहिजे विठाला. बरोबर. एवढे आले तर यांचं नियोजन काय? यांचं नियोजन आहे ना. आधी जे जेवायला बसलेत त्यांना, ज्यांना जागा मिळाली नाही त्यांनी वाढावं. आणि अगोदर जे जेवले त्यांनी, आपल्याला ज्यांनी वाढलंय त्यांना नंतर जेवू घालावं. एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी. बरं, जेव्हा माणसं गोळा केली जातात तेव्हा सारखी नसतात. जात
विद्या, धन, मान, प्रतिष्ठा, ज्ञान, प्रत्येकाचा स्तर भिन्न आहे आणि सगळ्यांना एकत्र आणायचंय. असं म्हणतात बुवा, हाताची पाची बोट सारखी नसतात, पण खायच्या वेळेला ते सगळं विसरून एकत्र येतात. विठ्ठला, मी फक्त बोटाबद्दलच बोलतो आहे. तुम्ही हा विषय हाता एवढा लांबू नका. आपल्याला आपण कशाला कोणाकडे बोट दाखवायचं उगाच. बोटभर विषय आहे, संपून जाईल. मला म्हणायचं इतकंच आहे की एकत्र येणं आहे ना, मग तिथं भेद असण्याची शक्यता आहे. आणि मग एकमेकाविषयी कुणाला उत्सुकता वाटेल तर कुणाला न्यूनगंड निर्माण होईल, कुणाला सौभाग मद तयार होऊ शकतो. आम्ही यांच्यापेक्षा मोठे आहोत. संतांनी ती भानगडच ठेवली नाही. काल्याचं कीर्तन त्याच्यासाठी ठेवलंय. तुमच्या मांडीला मांडी लावून प्रसाद घ्यायला बसलेला कोणत्या जातीचा आहे विचारायचंच नाही. त्यांनी सांगितलं ते दाखले बाहेर काढूनच आत या. याता याती धर्म नाही विष्णुदासा. यात यात पाहिली जात नाही. यात यात विठ्ठला विठ्ठला. यात यात पाहिली जात नाही किंवा जात पाहिली जात नाही. राहू दे, आणखी त्यात ओझ घेऊ नका. 9 वाजता भंडारा आहे. विठ्ठला. म्हणजे समूह जेव्हा एकत्र करतात त्यावेळेला अनेक धोके असतात. एक कीर्तनकाराने म्हटलं की विठ्ठल म्हणायचं की सगळ्यांनी विठ्ठल म्हणावं. किती तो कोणी म्हणतं का मी MA PhD मी कशाला ऐकू तुमचं, मला वाटेल ते बोलीन. संत म्हणतात तुझी पण सोय आहे. बेडूक होनी व्यवस्था लावून ठेवल्या. म्हणजे समाज गोळा करण्यापेक्षा तो नियंत्रित करणं, त्याच्याकडून योग्य गोष्ट करून घेणं हे अवघड आहे. आणि तो धोका संतांनी पत्करला. योगी तर बघत राहिलेत की आपल्याला असलं काही जमत नाही म्हणून आपण एखाद्या गिरी गवारामध्ये कपाटात जाऊन बसलो. कारण एवढ्यांच्या कठीण. तुमच्या निफाड तालुक्यात, निफाड दिंडोरी ते पाचोरी वणी गाव आहे ना, कोणता तालुका आहे त्याचा? निफाडच. भांडू नका, ज्याचा आहे त्याला देऊ आपण. त्या पाचोरी वणीमध्ये एक महाराज झाले, दामोदर महाराज, एकदम कडक संत. ते गंमत म्हणायचे, संडासात बसा पण संसारिकात बसू नका. विठ्ठला. ते योगी लोक कंटाळलेले आहेत. लोकांना कुठं जाता यांच्यामध्ये. ते म्हणतात नको, उगीच लागतील पाठी, न सांगावे वर्म
जनी असो द्यावा भ्रम, नका लागू त्यांच्या मागे. पण तो धोका संतांनी पत्करला. काय सहन करायचं ते सहन केलं. आपण या मंडपात येतो म्हणजे आपल्याला किती सहन करतात संत त्याचा हिशेबच नाही. संताची व्याख्याची सहन करतो त्याला संत असं म्हणतात. मला काय विचारलं तुमचं कीर्तनाचं मानधन फारच आहे. असं नाही वा, मी कीर्तन सांगायचं काहीच घेत नाही. मग तिथं जाऊन येईपर्यंत तिथं जे ऐकून घ्यावं लागतं मी फक्त त्याचीच घेतो. विठ्ठला पाऊस पडला का, थंडी कधी थांबणार आहे, कधी पडणार, मी काय हवामान खात्याचा अधिकारी आहे का? पण तरी सांगावं लागतं, ऐकावं लागतं, बोलावं लागतं. आता पाऊस पडणार मला कुठे विचारतं, मी काय भोलानाथ आहे? पण पावसाचं गणित दोघांनाच माहितीये, ढगाला नाही तर डखाला. विठ्ठला समाजात तुम्ही आले की काही धोके तुम्हाला पत्करायचे. त्यामुळे संताची व्याख्या करताना जो 24 तास ध्यान लावतो, ज्याला 48 तास समाधी लागते, तो संत नाही म्हटलं त्यांनी. तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात. या सगळ्या बाबी ध्यानात घेऊन सगळ्यांना आनंद देण्याची योजना म्हणजे हा उत्सव आहे. हा उत्सवाचा मंडप आहे. लक्षात ठेवा, एरवी ते साधन तो परिणाम त्यालाच देतो जो त्या परिणामाच्या पात्रतेचा आहे. पण हा मंडप इतका सर्वांचं स्वागत करणारा आहे की इथे तुम्ही कोण आहात, तुम्हाला काय पात्रता आहे, तुम्ही काय अधिकाराचे आहेत हा नियमच नाहीये. तुम्ही इथं आला की तुमचं काम झालं. विठ्ठला जसं चंदन या बोरीचे काटे मोठे, बाबळीचे काटे टोचणारे, हा विचार न करता त्या झाडाला सुगंधी करतो. किंवा लोखंडाचा वेळा आहे आणि तो वाकडा आहे, मग याचं कसं काय सोनं करू असा परीस जसा विचार करत नाही, तसं हा कुठून आला, याने दिवसभर काय उद्योग केलेत, कीर्तनाचा मंडप त्याचा विचार करत नाही. त्यामुळे वारकरी संप्रदायाची जी हाक आहे ना, ते निमंत्रण असं मुक्त द्वार आहे. बघा तुम्ही, फक्त गायकांना जेवायला असेल ना तर खाली लिहिलं असतं संत भोजन. पण मग अख्खं गाव बोलवलं का मग त्याला एक शब्द आहे चुलबन, मोडा म्हणतात का? विठ्ठला विठ्ठला. तसं संत भोजन नाही, हा मोडा आहे, चुलबन निमंत्रण. कट नट यावे हा 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 बोला बोला.
गंधर्व सवाई गंधर्व आहे ना, तसं कुंदन महाराज म्हणजे संप्रदायाचा मधुर गंधर्व आहे. विठाला विठाला. किती गोड चाल गायली. म्हणजे चालीला अशा रीती असाव्यात. आता चाली रीतीच नाहीत. विठाला विठाला. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवडासी. इतका हा गोड मंडप आपल्या कल्याणासाठी आहे. त्यामुळे जो आहे नाही तो सगळा इथं घेऊन येता आला पाहिजे. भले तो तिकडं घेऊन आला तरी त्याला तिकडून तुम्ही इकडं घेऊन या. विठ्ठला. आणि परमार्थाची उत्तम मांडणी. मी तर म्हणेन हे एक्झिबिशन आहे. काय ऐश्वर्य आहे, काय वैभव आहे, का अध्यात्म करावं, का भजनात उतरावं, याचे हे आजचे संस्कार तहयात राहतात. आणि किती भाग्याची गोष्ट आहे. इतका युवक वर्ग ऐकायला आहे. आमचे भगीरथ महाराज म्हणत असतात, एरवी तरुण संध्याकाळी धरून आणावा लागतो, परंतु इथला तरुण या कार्याला धरून आहे. विठ्ठला. म्हणजे तो तरुण जाईल यात शंका नाही. असू द्या, होईल हळूहळू. मला म्हणायचं इतकंच आहे की आपण हा जणू महाकुंभ आयोजित केला. गोदावरी मातेला किती परमानंद असेल या भजनाच्या स्वराने. ते जल असा आल्हादित होऊन उसळ्या घेत असेल असा प्रत्यय आपण घेत आहात. मांजरगावकरांना द्यावी तितकी धन्यता थोडीच आहे. अत्यंत कौतुकास्पद आणि अत्यंत महनीय स्पृहनीय कार्य आपण केलेलं आहे. म्हणजे मांजरगाव आहे पण सप्ता वाघासारखा केलाय. विठ्ठला. पंडित मामा, वाघ येतो त्याचा परिणाम झालेला दिसतो. मला म्हणायचं इतकंच आहे, हा सगळा परमानंद आपण अनुभवतात आणि अनेक गोड संयोगाची संधीत साधली आहे. आपला उत्सव 25 वर्षाचा होत आहे. श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांचा जयंती उत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव संपन्न होतो. 750वे वर्ष संपन्न होत आहे. मग या सगळ्याला एकत्र बांधता कसं येईल अशी विचारधारा मला या अभंगाकडे घेऊन आली आहे. महाराष्ट्रच किंवा वारकरी संप्रदायच नाही, समग्र जगत ज्ञानोबारायांचं ऋणी आहे. आणि वेळोवेळा जागोजागी त्याचा पुरावा आपल्याला प्राप्त होत राहतो, मिळत राहतो. जगातले सगळे तत्ववेत्ते ज्ञानोबारायांच्या चरणी शरणागत आहेत असं आपल्याला जाणवतं. काही कबूल येतात, काही कबूल येत नाहीत, तो भाग वेगळा. पण सत्याचा तर आम्हाला परिचय छान आहे ना. त्यामुळं प्रांत कोणताही असो, सगळ्या प्रांतांनी ज्ञानोबारायांना नमस्कार केलाय. आजही तुम्ही कोणत्याही प्रांतातली इथं असा, तुम्हाला लोगो म्हणून जर काही बनवायचं ठरलं तर ज्ञानोबारायांची प्रतिमा बनवावी लागेल. चॅलेंज आहे माझं. बिल्डर आहे कोणी? लोढा, DSK नको, आता रिस्की आहे ती. बोला, पुराणिक वेगवेगळे. मुंबईत तर तोटाच नाही. यांना जरी पूजा करायची झाली तरी ऑफिसमध्ये माऊलींची पूजा केली पाहिजे. कारण एखादी सोसायटी जर तुम्हाला उभारायची असेल तर परिपूर्ण सोसायटी, परिपूर्ण रेसिडेन्शियल तुमचं विश्व उभं करायचं असेल तरी तुम्हाला ज्ञानेश्वरी फॉलो करावी लागेल. नगरेची रचावी, जळाशये निर्मावी, महावने लावावी नानाविध. काय काय पाहिजे? तुम्ही नगर रचा. रचा म्हटलंय, भेटेल तसं बांधा नाही. नाही तर मुंबईला विमानातून उतरून बघा, बिल्डिंग कमी, ताडपत्र्यात जास्त. का भेटेल तसं बांधलंय. झोपडी ही त्यांच्या खोपडीतच फिट केलेली आहे. मला म्हणायचं काय, नगर कशीही नाही, नगरे रचावी, तिला रचना असली पाहिजे सेक्टर वाईज. विठाला. मग त्या त्या रचनेमध्ये तिथं काय असावं काय नसावं हे येतं. त्याला मैदान पाहिजे, मंदिर पाहिजे, बगीचा पाहिजे, उपवन पाहिजे, तरण तलाव पाहिजे, अशी रचना असते. म्हणजे तुम्ही बिल्डर असाल तरी तुम्हाला ज्ञानोबारायांना शरण जावंच लागेल. तुम्ही साहित्यिक असाल तर प्रश्नच नाही. माझा मराठाची बोल कौतिके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन.
जगाला काही जीवन पद्धती सांगायची. उदाहरणार्थ इकॉनॉमिक्स. अमर्त्य सेनना ऑस्कर भेटलं ना फॉर इकॉनॉमिक्स, नोबेल भेटलं. मला नोबेल भेटलेल्या अमर्त्य सेनना पण विचारायचं आहे की ज्ञानेश्वरी सारखं कुठं आहे का जरा सांगता. कारण आजपर्यंत अर्थशास्त्र आणाय जे तुम्हाला उपलब्ध करायचं आहे हे फक्त उपलब्ध करा आणि वाढवा असाच विचार करतं ना. पण अर्थशास्त्रात आय जसं आहे तसं व्यय पण पाहिजे ना. तुम्ही त्याचा वापर कुठे करणार हे सांगणारी ज्ञानेश्वरी. अर्थशास्त्र फक्त तुम्हाला एवढं सांगतं श्रीमंत व्हा, कसंही व्हा, आम्हाला मग घेणं नाही. तुमचा GDP वाढला पाहिजे म्हणजे वाढला पाहिजे, तुमचं ॲन्युअल इन्कम वाढलं पाहिजे म्हणजे वाढलं पाहिजेच. तुम्ही एवढं टार्गेट आहे ते चेस कराच. मग ते कसंही. हे कोलगेटवाले आले होते ना, सुरुवातीला त्यांचा खपच होत नव्हता. बरं होतं ना, कारण पूर्वी आपले लोक दात घासायचे कशाने? मिठाने. मिसरी नको ते. आता चांगला विषय चाललाय आपला. असेल तरी असू द्या, झाकली मूठ 1.5 लाखाची 25,000 आपली घाला त्याच्यात, जाऊ द्या. मिठाने दात घासायचे, बरोबर. मग मिठाने दात घासायचे तर चांगलंच होतं ना. तेव्हा हे शहाणे आले भारतात आणि हे काय म्हणतात, आप नमक से दात घिसते हो, आपके लिए जरुरी है काय कोलगेट. मग त्यांनी ते पावडरही आणल्या. बरं, मग त्यांना पण कॉम्पिटिटर उभे राहिलेच ना. सगळेजण पावडरने दात घासायला लागल्यावर ते शहाणे परत आम्हाला शिकवायला लागले की आपके टूथपेस्ट में नमक है. शहाण्या आम्ही बरोबरच होतो ना आधी विठाला. मला इकॉनॉमिक्स सांगायचंय. त्यांचा खपच वाढ आहे ना. त्यांनी 25-30 इंजिनियर बोलावले की म्हणे काहीतरी मार्ग सांगा, आमचं प्रोडक्शन भरपूर आहे पण सेल होत नाहीये, काहीतरी युक्ती करा. एक इंजिनियरनी त्यांना उपाय दिला. त्याला 25 लाख रुपये दिले कंपनीने. उपाय काय आहे तो ऐका. तो म्हणाला, तुम्ही हा जो लाल सफेद पावडरचा कोलगेटचा जो डबा देता ना तो पॅक असतो आणि लोक त्याला सुईनं छिद्र पाडतात, त्याच्यामुळे जराशीच पावडर पडते. ते म्हणाले मग काय करायचं, तुम्हीच 7-8 होल मारून द्या मोठाले. त्याच्यामुळे लोक जेव्हा हातावर घ्यायला जातील तेव्हा 4 पट वाढ येऊ ते हातात पडेल. कोलगेटचा कप 10 पट वाढला विठाला. अशी अर्थशास्त्राची उन्नती समाधान देईल. ज्ञानोबारायांनी त्या अर्थशास्त्रावर पवित्रपणाचा संस्कार केला. ना तरी स्वधर्मात होते, जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. ज्ञानोबारायांचे ऋणी आहेत सगळे. मग समाजसेवक असो, मानसशास्त्रज्ञ असो, देण्याची वृत्ती असलेला विचारवंत असो. द्यायचं ठरवलं म्हणजे मला एक सांगायचं आहे, जे करायचं आहे असं जेव्हा ज्ञानोबारायांना सांगायचंय तेव्हाही करण्यासारखंच सांगितलं आणि जेव्हा करायचं नाही असं सांगायचं होतं ते सांगण्याकरता जे सांगितलं ते पण करण्यासारखंच सांगितलं. कळलं विठाला. जे करायचं होतं ते सांगायचं होतं तेव्हा जे सांगितलं ते करायचं असंच सांगितलं आणि जे करायचं नाही हे सांगायचं होतं तेव्हा ते समजण्यासाठी जे सांगितलं तेही करायचंच सांगितलं. थोडी मेहनत घ्याच तुम्ही. सांगतो तुम्हाला. मग अशी आपण ओवी गायली ना, नगरीची रचावी. आता हे वापरतो आपण महाराज, ठीक आहे, पण ज्ञानेश्वरीत जर तुम्ही तिची मूळ जागा बघितली तर काही रजोगुणी लोक आपलं जीवन असं जगतात तसे सात्विकांनी जगू नये अशा अर्थाची ती ओवी आहे. काय करत सुटलेत, काय नाही म्हणे, त्याला कामच नाही. नगरेच रचावी म्हणजे बिल्डिंगच बांधत घेतील, तळीच खोदत घेतील, नाही तर जंगलच वाढवत घेतील. असंच म्हणे ते लोक करत राहतात. असंच ते करत राहतात म्हणजे तुम्ही तसं करत राहू नका. ज्ञानोबारायांना हे सांगायचं होतं. पण जे सांगताना नाही करायचंय असं समजवायला घेतलंय, पण तरी ते असं समजावलं की केलं तरी चालतं विठाला. आणि हे सगळं सांगून 22व्या वर्षात समाधी आहे, हे विशेष आहे. 22व्या वर्षात आपला कसलाच थांग पत्ता नाही. अलीकडे जायचं का पलीकडे जायचं काहीच निर्णय नाही. आमच्या मुंबईत तर फार अवघड आहे. ते म्हणतात सेटल झाल्यावर लग्न करू. आता सेटल झाल्यावर म्हणजे फार टक्कल पडल्यावर एवढा होतो मुंबईचा अर्थ.
ज्ञानोबाराय 22व्या वर्षी समाधीस्थ होतात. सगळं जग म्हणतं की यांना सगळं समजलंय. ते 1400 वर्षाचे ज्ञानोबारायच्या चरणाजवळ येऊन म्हणतात, मला काहीच समजलं नाही, तुम्हालाच सगळं समजलंय. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव. स्वतः ज्ञानस्वरूप परमात्म्याने सांगावं. काही नाही. ज्ञानोबाराय म्हणजे काय? ज्ञानोबाराय म्हणजेच मूर्तिमंत ज्ञान. ऐके गा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती परिपुससी जे आरती ते कळली मज. ज्ञान आणि देव. ज्ञानदेव शब्दाचा अर्थ ज्ञानच आहे ज्याचा देव हा पहिला अर्थ आहे, आणि ज्ञानाचे जे देव आहेत हा शेवटचा अर्थ आहे. विठ्ठला. अजून सोपं बोलू. ज्ञान ज्यांच्याकडे आहे ते ज्ञानदेव. जो ज्ञान घेण्यासारखा आहे त्याला ज्ञान देऊ शकतात ते ज्ञानदेव. ज्ञान घेण्याची क्षमता नाही त्यालाही जे ज्ञान देऊ शकतात ते ज्ञानदेव. सोपं नाही आहे. जगात सगळ्यात शहाणा आहे वेद, आणि जगात सगळ्यात मूर्ख प्राणी आहे रेडा. अजून सरकशी जॉब नाही कोणाला? रेड्याला. का? डू एज डायरेक्टेड हे फंक्शनच फिट केलेलं नाही. त्याला कळतच नाही त्याला काय सांगितलंय, त्याने काय करायचं काहीच कळत नाही. असा रेडा जो जगात सगळ्यात मूर्ख ठरलाय, आणि ज्ञानोबाराय त्या रेड्याच्या मुखातून त्याला बाहेर काढतात जो जगात सगळ्यात शहाणा आहे. शहाणपणे वेद मुका. ज्ञानोबाराय काय करू शकतात त्याची ही कमाल मर्यादा आहे. विठ्ठला. एवढं ज्ञान पाहिल्यानंतर सगळ्या जगाने त्यांच्या ज्ञानाला वंदन नाही केलं तर नवल. अशी वंदन करणारी एक जनसमूहाची फळी तिथं गोळा झाली, आणि ज्ञानोबारायांच्या ज्ञानाचं कौतुक करू लागली, ज्ञानाचं वर्णन करू लागली. ते सगळं वर्णन ऐकल्यानंतर ज्ञानोबारायांनी हात जोडलेत. ज्ञान पिकल्याची ही खून आहे. विठ्ठला. मग आपण म्हणजे हा फार अवघड असतं मग, आणि तो भाग बघायला फार नकोसा वाटतो. कौतुकाच्या क्षणाला तुम्ही कसे वावरता हे तुमचं मूळचं किती परिपक्व आहे हे त्यावरून कळतं, त्यावरून दिसतं. एक राजा होता, तो असा दान धर्म करायचा, दान द्यायचा, आणि दान देताना तो खाली मान घालून दान द्यायचा. बाकीचे लोक म्हणायचे, अरे तो थोडंसं देतो तरी अशी छाती पुढं काढून, आणि त्याचं नाव राहिलं सप्त्याच्या पत्रिकेत तर मिटिंगच होऊ शकत नाही, असं सगळं असतं. आणि तू तर राजा एवढं सगळं देतो, मान खाली आहे. त्या राजानं दिलेलं उत्तर फार छान आहे. तो म्हणतो, दान देताना लोक माझ्याकडे पाहतात म्हणून मी मान खाली घातली. देनहार कोई और है देत रहे दिन रैन, लोग भरम हम पर धरे ताते नीचे नैन. देणारा भगवंत आहे, तो दिवस रात्र देतच राहतो. पण मी थोडस देताना दिसल्यावर लोकांच्या मनात असा भ्रम निर्माण झाला का देणारा माणूस तो हाच आहे, म्हणून मला लाज वाटते, मी मान खाली घातली. विठ्ठला. ज्ञानोबारायांच्या ज्ञानाचं वर्णन चाललंय, आणि ज्ञानोबाराय हात जोडून खाली मान घालून उभे राहिले. लोक म्हणू लागले, माऊली तुम्ही असे रिॲक्ट का झालात, तुम्ही असं का बरं करता आहात? ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या जवळच्या ज्ञानाचा तुम्हाला जो प्रत्यय आलाय, तुम्हाला जो अनुभव आलाय, आणि अनुभव म्हणजे सामान्य नाही महाराज. ओवीला तुम्ही काय समजलात? तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या प्रश्नाचं सगळ्यात सोपं उत्तर म्हणजे ओवी आहे. आपण कधी रत्नागिरीला गेलात तर तिथे एक थोर साधूची समाधी आहे, स्वामी स्वरूपानंद महाराज, अत्यंत अधिकारी संत. ज्ञानोबारायांनी त्यांना ज्ञानेश्वरीवर पुन्हा भाष्य लिहायला सांगितलं, म्हणून त्यांनी अभंग लिहिले. ओवी का नाही लिहिली? कारण नाथांची आज्ञा होती, ज्ञानेश्वरी पाठी ओवी करील जो मराठी, त्यांनी अमृताचे ताटी नारोटी ठेविली, म्हणून ओवी न करता अभंग केले. त्या स्वामी स्वरूपानंद महाराजांच्या समाधी मंदिरात एक पाटी लावलेली आहे. त्यामुळे तुम्ही का पाटी सांगता? पाटीला आहे ना. त्या पाटीवर अशी ओळ आहे, स्वामींनी लिहिलंय, आपल्या मनात कोणत्या मोठ्या प्रश्नाने जर गोंधळ घातला असेल तर आपण इथं आलात
ग्रंथराज ज्ञानेश्वरी आपल्या पुढ्यात ठेवली, ती उचला, नमस्कार करा, माऊलींचं स्मरण करा आणि ज्ञानेश्वरीचं येईल ते पान उघडा, त्या पानावरच्या ओव्या वाचा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्याच पानावर सापडेल. हा माऊलीचा आशीर्वाद आहे. आशीर्वाद. टाळ्या नाही वाजवल्या तरी चालतील, पण टाळू नका. विठ्ठला विठ्ठला. हो, ज्ञानेश्वरी गंमत म्हणून जरी वाचायला घेतली तरी तिची किंमत एवढी मोठी आहे की सहज जाता जाता तुमचे प्रश्न सोडवेल. आणि कीर्तन त्याच्याच करताय. लोक इथून मनोरंजनाच्या अपेक्षा का ठेवतात आय डोंट नो. हो, अपेक्षा ऑफर असतात. महाराज जरा हसवा. महाराजापेक्षा कपिल शर्मा बरा, तो नवीन नवीन हसवतो. विठ्ठला. कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट बट कीर्तन ॲज अन एंटरमेंटेनन्स. ही अंतरंगातली दुरुस्ती आहे. आम्ही खूप छान समजून घेतलं पाहिजे. आणि पुन्हा तेच लोक म्हणतात काय कीर्तनाची मर्यादा राहिली नाही. याला तुम्ही जबाबदार आहात. इकॉनॉमिक्सचा थेसिस सिद्धांत आहे, सप्लाय डिपेंड ऑन डिमांड. पुरवठा हा मागणीवर आधारित असतो. पुरवठा चुकला तर त्याला जबाबदार मागणीच असते. विठ्ठला 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 विठ्ठला. बरं, कीर्तनात हसायला मिळत नाही का? उलट जितकं आध्यात्मिक कीर्तन असेल तेवढं छान हसणं असतं. आणि हसणं तर देवाला आवडतं. देवच आपला हसराय. कुठल्या देवाला टेन्शन आहे का? पहा, सगळ्यांचे चेहरे हसरेच आहेत. उलट तिथलं हसणं छान आहे. तिथलं हसणं छान आहे. कीर्तनात हसता येते. हसण्यासाठी स्पेशल कीर्तन नको. विठ्ठला. म्हणजे 500च्या नोटीमध्ये 100चा माल कशाला आणायचा? मला इतकंच म्हणायचं आहे. ते तर सहज होणार आहे. आणि फार तर चांगलं कीर्तन ऐकलं तर माणूस रडू शकतो हो, की जीवन इतकं सुंदर जगता येत होतं आणि आजपर्यंत मी सगळं वायाच घालवलं, असं माणसाला वाटतं. तो क्षण आहे. ज्ञानोबारायांनी अशी समृद्ध भूमिका घेतली वाङ्मयाच्या बाबतीत. लोक म्हणू लागले, माऊली तुम्ही हे दान दिलं, तुम्ही आमचा पदर समृद्ध केला, आमची झोळी तुडुंब भरली. ज्ञानोबाराय म्हणतात हे माझ्याकडून दिलं गेलं, पण हे माझं नाहीये, याला मी कारण नाहीये. ते म्हणाले तुम्ही आम्हाला देता आणि आम्ही विचारल्यावर म्हणता हे माझं नाही, मग हे तुमचं नाही तर हे आहे कोणाचं? ज्ञानोबाराय त्याचं मूळ सांगू लागले पहिल्या चरणातून. सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य माझ्याकडून गेलंय, पण हे माझं नाहीये, याच्या मागे मोठी परंपरा आहे.
आणि ज्ञानोबाराय आपल्या गुरु परंपरेचा परिचय घडवतात. या अभंगाला ज्ञानोबारायांनी जन्म दिलाय ना, याच्या अनेक भूमिका होऊ शकतात. त्यातली एक भूमिका मी मांडत आलोय आतापर्यंत की ज्ञानोबारायांच्या लोकोपयोगी ज्ञानाबद्दल लोकांनी ऋणनिर्देशन करायचं ठरवलं, त्यावेळेला माऊलींनी त्याच्या मूळ ओघाकडे निर्देश केला. हे तिकडचं आहे माझ्याकडून निघताना दिसत असलं तरी हा एक भाग. दुसरी भूमिका, आपल्याकडे जे ज्ञान प्राप्त होतं ना किंवा जे ज्ञान येतं दिसतं त्याचे काही ओघ आहेत. ओघ, काही वेळेला ज्ञान प्रयत्नाने येतं, काही वेळेला ज्ञान प्रतिभेनं येतं आणि काही वेळेला ज्ञान प्रसादाने येतं. विठ्ठला तिन्ही शब्दाची रास एकच आहे. एक तर प्रयत्नाने, एक तर प्रतिभेने किंवा एक तर प्रसादाने. ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे की हे ज्ञान प्रसादाचं आहे. गहिनी प्रसादे, या परंपरेत प्रसाद शब्द सगळीकडे पाहायला मिळेल. कृपेची उत्तरे देवाचा प्रसाद, सगळीकडे प्रसाद शब्द आहे. पण ज्ञान मिळवण्याचे 3 मार्ग तर निश्चित आहेत. प्रयत्न, तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्नाने ज्ञान प्राप्त होईल. असाध्य ते साध्य करिता सायास कारणाभ्यास. काय होणार नाही महाराज? तुकोबारायांनी शेतकऱ्याला समजेल इतकं सोपं सांगितलं. विहिरीचं बांधकाम केलं जातं ना, मजबूत बांधकाम राहतं, पण त्या दगडामध्ये एखाद्या पिंपळाची जर बी पडली, कागाची विष्टे जन्म पिंपळाशी, आणि ते पिंपळाचं ओलं मूळ जर मध्ये घुसलं, किती मजबूत विहीर असू द्या ती फोडणारच. जसं त्या दगडाला फोडण्याची ताकद त्या ओल्या मुळात येते ना, कठीण ध्येयाला गाठण्याची ताकद अभ्यासाशी सांग. कार्यसिद्धी अभ्यासाशी सांग. उजवी बाजू खरंच उजवी आहे आपली. त्यांच्या चालीतून कळेल तुम्हाला, एवढी गोड चाल गाता येते म्हणजे मनात आली डायरेक्ट म्हटली असं असेल का? ती 1000 वेळा तरी घोळावी लागली असेल ना. ओले मूळ भेदी गाता गळान शिंपिता मळा. विठ्ठला विठ्ठला. किशोरीताई आमोणकरांना विचारलं की तुमचं प्रत्येक प्रेझेंटेशन परफेक्ट कसं काय येतं? तेव्हा त्या म्हणाल्या की मी रेकॉर्डिंगच्या आधी ते पद 2000 वेळा गाते. विठ्ठला. एवढा प्रयत्न असेल तर मग परफेक्शन आहे ना. कीर्तनाला अभंग घेताना चुकला तर पुढचे काय वांदे असतात. विठ्ठला. याचा अर्थ एकच सगळीकडे घ्यावा असाही होत नाही. हाही मोठा प्रश्न आहे. मला म्हणायचं इतकंच आहे की प्रयत्नाने ज्ञान, एखादा राग प्रसन्न करून घ्यायला तितकी आवर्तनं घालावी लागतात. पाठांतर करायला तितक्या वेळा ते घोकावं लागतं. घनपाटी लोकांना विचारा. प्रयत्नाने ज्ञान. कालिदासाला मूर्ख म्हणून चिडवायचे, कंटाळला, अभ्यास लक्षात राहत नाही, सरस्वती समोर जिव्हा कापण्याचा प्रयत्न केला, माता प्रसन्न झाली आणि कालिदास सगळ्यात बुद्धिवान आणि ज्ञानी ठरला. मला म्हणायचं इतकंच आहे, प्रयत्नाने ज्ञान आलं अशा काही जागा आहेत. काहींमध्ये मूर्तिमंत प्रतिभा असते, त्यांच्या प्रतिभेला मोजमाप त्याचा अंदाजच येणार नाही. महाराष्ट्राने सुद्धा अशी काही माणसं पाहिली. आचार्य यात्रेंच्या दारात गाढ उमेलं. त्यांनी म्युन्सिपाल्टीला फोन केला, म्हणे आमच्या दारात गाढ उमेलंय, उचला.
त्यांनी यांना टोलावलं. तुमच्या दारात मेले तर शेजार धर्म समजत नाही का तुम्हाला? आचार्य यात्रेने इकडून टोला टाकला. समजतो, पण नातेवाईकांना सांगावं म्हणून फोन केलाय. विठ्ठल आता हे काय कुठलं टिपण पाठ करून होणार आहे का? त्या वेळेला तुम्ही काय कराल, त्या क्षणाला तिथं काय म्हटलं पाहिजे, तिथं काय सांगितलं पाहिजे. हजार जबाबी नाही, हजर जबाबी लागतो. त्या क्षणाला त्याच क्षणी, त्या मिनिटाला, त्या सेकंदाला तिथं जे येतं बाहेर ना, त्याला प्रतिभा म्हणतात. त्यांच्या विरोधात ना ते संयुक्त महाराष्ट्र आंदोलन चाललं होतं. ते शंकरराव मोरे नावाचे पुढारी होते. फार टीका करायची, शिव्याच द्यायची. बरं, यांचा पेपर मराठा. आता पेपरवाल्यांना सगळं छापावं लागतं. छिपावं नाही, छापावं. यांनी यांची बातमी घेणारी पाठवली. ती बातम्या घेऊन आल्यावर ते म्हणाले, अत्रे साहेब हे लिहिता येणार नाही. म्हणे का? अख्खे शिव्यात दिलेत आणि तुम्हालाच, आणि तुमच्याच पेपरात कशी काय छापणार? अत्रे म्हणाले, तू सगळ्या छाप, काही अडचण नाही, फक्त मथळा लिहायचा ठेव. मथळा कळतो ना मराठी, त्याला हेडलाईन म्हणतात. तेवढा माझ्याकडून आणि इकडं चाल. तिने सगळी बातमी केली, एडिट, सगळ्या शिव्यात छापल्या. म्हणजे आता याच्यावर तुम्ही काय करणार आहात? हे आपलीच आपण बदनामी केल्यासारखं आहे. तू काळजीच करू नको. सगळ्या शिव्या त्या बातम्यांमध्ये होत्या आणि आचार्य यात्रेने त्याला मथळा दिला. काय? मोऱ्यांची तुंबलेली मोरी. विठ्ठला हे शिकून कुठून आलेलं नाही, ती प्रतिभा असते. त्या क्षणालाच हे प्रतिभेचं ज्ञान आहे. मग काही वेळेला प्रयत्नही नाही, प्रतिभाही नसते. मग येतं ते कुठून येतं? त्याला कारण प्रसाद असतो. प्रसाद असतो. रेड्या मुखी वेद बोलविला, बोला बोला. चाल हा तो हयात करार आहे. विठ्ठला बरं, या अभंगात एक गंमत पण आहे. पूर्वार्धामध्ये ज्ञानोबांनी काय काय केलं ते सांगितलंय आणि त्या प्रत्येक चरणाच्या उत्तरार्धात ते केल्यावर ज्ञानोबारे कशी राहिली हे सांगितलंय. विठ्ठला काय केलं ज्ञानोबांनी? रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भद्विजाचा हरविला. हे केलं आणि केल्यावर ते राहिले कसे? आपण असतो तर अख्खे ब्राह्मण हरवले पैठणचे. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. विठ्ठला सगळीकडे पहा तुम्ही तसंच आहे. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप.
म्हणजे दर्शनाने तापाची निवृत्ती. एकाच्याच का, सर्वाभूती सुखरूप, सगळ्यांकरता, अधिकारी असो अनधिकारी असो. ज्ञानोबाराय म्हणतात माझ्याकडे जे आलंय ते प्रसादाचं आलेलं आहे. हे प्रसादाचं आहे हे सांगण्यासाठी हा अभंग आहे. हा अभंग का? पहिलं कारण त्यांच्या ज्ञानाचा गौरव केला. हे ज्ञान आलं कुठून हे सांगायचं होतं. दोन, काहींच्याकडे हे प्रयत्नाने असेल, काहींच्याकडे प्रतिभेनं असेल, माझ्याकडे ते प्रसादानं आहे हे सांगण्याकरता हा अभंग. हा अभंग काय हे सांगण्याकरता 9 वाजेपर्यंत चालेल आपल्याला. अभंगात काय ते बघू कधी. विठ्ठला काय आहे यापेक्षा तो का आहे हे तर पाहू ना. बरं, मला असं म्हणायचंय ज्ञानोबाराय सगळं प्रसादाचं आहे असं म्हणतात. मग ज्ञानोबारायांचं प्रयत्नाचं काहीच नाही, ज्ञानोबारायांच्या प्रतिभेचं काहीच नाही. सगळं आहे पण सगळं लपवलं, फक्त प्रसाद दाखवला. प्रयत्न काय कमी केलेत ज्ञानोबारायांनी? माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी हे प्रयत्न नाहीत ज्ञानोबारायांचे, प्रतिभा नाही ज्ञानोबारायांमध्ये. काय ज्ञानोबारायांचं बोलणं आहे महाराज. 700 श्लोकांचा अर्थ सांगायचा होता, तो लोकांना समजेल असा सांगितला आणि तो तसा सांगताना 3500 दृष्टांतांची उधळण केली. जरा अजून सोपं सांगू, ज्ञानोबारायांचे दृष्टांत अद्भुत आहे. त्यांनी ज्ञानेश्वरी जे सिद्धांत मांडले त्यातला कोणताही सिद्धांत अजून खोडावा लागलेला नाही. जगात अशी घटना नाही. विठ्ठला घटना घडली की दुरुस्त करावी लागते अशी नाही. विठ्ठला विठ्ठला अजून एकही सिद्धांत हलवावा लागला नाही ज्ञानेश्वरीचा. एकही सिद्धांत नाही. आयडियल कॉन्स्टिट्यूशन अजून एकही सिद्धांत नाही. सिद्धांत जाऊ द्या, अजून ज्ञानेश्वरीतला एकही दृष्टांत हलवावा लागला नाहीये. नाही तर मग पूर्वी तसं, आता तुम्ही म्हणून बघा, तुम्ही कोणताही तुमचा दृष्टांत हलवावा लागतो. पूर्वी लोक म्हणायचे घरोघरी मातीच्या चुली, आता म्हणा उज्ज्वला म्हणा विठ्ठला झाला तुमचा दृष्टांत बाद झाला. आता तसं म्हणून चालणार नाही. पण ज्ञानेश्वरीने 3500 दृष्टांत दिलीत, अजून जसेच्या तसेच आहे. ज्ञानोबाराय म्हणतात जैसा शरद काल गे मग सरिता ओहटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचोनी. शरद ऋतू आला की किती मोठी नदी असली तरी ती आटते. हा सिद्धांत अजून बदलला का सांगा? आजही एकदा भाद्रपद पौर्णिमा संपली, नवरात्र संपले, शरद ऋतू एकदा सुरू झाला की किती मोठी नदी असू द्या तिचं पाणी कमी होतं की नाही? शरद नावाच्या ऋतूत वैशिष्ट्यच आहे. भल्या भल्या नद्या आटल्या 2-2.5 वर्षात. विठ्ठला नदीलाही कळत नाही का आपण आटत चाललोय. काय कमाल आहे. मला म्हणायचं इतकंच आहे की ज्ञानोबारायांचा दृष्टांत 750 वर्षांनी ताजाच आहे. विठ्ठला मग इतक्या ताकदीची प्रतिभा आहे माऊलीमध्ये. अजून सोपं सांगू, त्यांनी काय फिरवावं ते त्यांचं त्यांनाच जमतं. हो, ज्ञानोबाराय स्वर्गात जे लोक गेलेत त्यांना काही समजवायला बी लागले होते. स्वर्गात म्हणतो मी, माऊली वर्णन करते ना, आधी फार बहरीचं केलं. जेथ अमरत्व हे सिंहासन ऐरावता सारी के वाहन राजधानी भुवन अमरावती सगळं वर्णन केलं आणि मग सांगितलं एक म्हणे धोका आहे. काय? एकदा ते पुण्य संपू लागलं मग तया पुण्याची पावटी सरी सवेची इंद्रपणाची उटी उतरी मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. त्याचा प्रवास माघारी येऊ लागतो. माघारी येणं कळतं ना. मी ज्ञानोबारायांची माफी मागतो, पण आमच्याकडे एक जुने कीर्तनकार होते, गेले ते आता. ते गमतीनं म्हणायचे ही ओवी स्वर्गात नाही कळली तरी मृत्यू लोकात कळते. मग तया सत्तेची पावटी सरी सवेची मंत्रीपदाची उटी उतरी मग येऊ लागती माघारी मतदार संघा. विठ्ठला हा काल निकाल काल निकाल. विठ्ठला मला म्हणायचं काय की स्वर्गात जाणाऱ्यांचं काय होणार आहे ज्ञानोबाराय ते सांगू लागले होते. आणि उदाहरण काय दिलं ते ऐका.
वेश्या भोगी कवडावीची मग दारही चेपू नये तीचे तैसे लाजीरवाने दीक्षिताचे काय सांगू. माऊलीची प्रतिभा काय ती पहा. समजावतायत कोणाला? जे स्वर्गात गेलेले आहेत त्यांना. आणि उदाहरण कोणाचं दिलं? जे नरकात चाललेत त्यांचं. विठ्ठल मग एवढी प्रतिभा आहे, एवढे प्रयत्न आहेत, पण आपल्या ज्ञानाला कारण माझ्या निवृत्तीनाथांचा, माझ्या परंपरेचा प्रसाद एवढंच दाखवला आणि तेवढंच दाखवायचं असतं. सगळे प्रयत्न तुम्ही करायचे आणि म्हणायचं असतं काय? वाडवडिलांची कृपा आहे असं म्हणायचं असतं. हा म्हणतो काहीच नव्हतं, पठ्या जेव्हा करता झाला. मग आपण समजायचं याची दौलत नवी नवी आहे, इसकी अमेरी नई नई लगती है. सोपं सांगतो तुम्हाला. तुम्ही आपण घरी प्रसाद घेतो ना, तेव्हा साधारण नियम आहे की जेवताना तिसऱ्या घासाला म्हटलं पाहिजे जेवण छान झालं हो, भाजी छान बनवली हो, ज्वारीची भाकरी खावी तर तुमच्याकडचीच असं म्हणतावं. तिसऱ्या घासाला तरी म्हटलं पाहिजे ना. हॉटेलमध्ये टीप ठेवता ना, मग हे टीप म्हणून लक्षात ठेवा. त्याचं कारण आहे, ज्या घरी अन्नाचं कौतुक होतं त्या घरी अन्नधान्याला कधीच कमी पडत नाही, कारण ते अन्नपूर्णेचं स्तोत्र आहे. आणि दुसरं ऐकून ठेवा, ज्या घरी अन्न प्रसादाचं रोज कौतुक होतं त्या घरची गृहिणी लवकर आजारी पडत नाही, कारण त्या कौतुकानं तिचं मन सुखावतं. माणूस आहे ना, दगड नाही तो. आता लक्षात ठेवाल ना. आणि ओरिजिनल करा, नाही तर मग तिने आठवण करून द्यायची. बाबानं, मुंबईच्या बाबांनी सांगितलं होतं चौथा घास आला, त्याचा घास अडकवू नका. तिसऱ्या घासाला म्हटलं पाहिजे काय? वांग्याचं भरीत बनवावं तर तूच म्हटलं पाहिजे. पुरणपोळी खावी तुझ्याच हातची, ठीक आहे म्हणणार ना? ठीक आहे. बरं, आता मी तुम्हाला आता तुमची एवढी बाजू लावून धरली मी, 10 मिनिटं झाली. समजा यांनी तुमचं कौतुक केलं काय की वांग्याचं भरीत बनवावं तर तूच. मग असं त्यांनी म्हटल्यानंतर तुम्ही काय म्हणणार हे महत्वाचं आहे ना. सत्कार समारंभाच्या आधी उत्तराचं भाषण लिहावं लागतं. काय बोलायचंय तिथं, काय बोलणार तुम्ही? त्यांनी नुसतं म्हटलं ना भाजी खावी तर तुझ्याच हातची, का लगेच आपण म्हणायचं प्रश्नच नाही, आपला हातच तसला. सगळं मुसळ. जरी आपला हात जगन्नाथ असला तरी तुम्ही लईच लोडिंग करताय हो विठ्ठला. जरी तुमच्याच हाताला चव असली तरी असं बोलून चव घालवू नका. मग त्यावेळेला काय म्हणावं? अहो तुम्ही आणून दिलं म्हणून तर मी बनवू शकले, आणि देवाचं नाव घेत घेत बनवलंय, छानच होणार. प्रयत्न आणि प्रतिभा असली तरी ज्ञानाच्या बाबतीत नेहमी असं म्हणावं हा प्रसाद आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी हा अभंग गायला असावा. 2 अजून एक कारण आहे का? भारतातला माणूस जेव्हा जगासमोर जाईल ना तेव्हा तो दुसरं तिसरं काहीच नेणार नाही, तो फक्त गुरुतत्व नेईल. विठ्ठला त्या देशाने ती गोष्ट न्यावी आणि त्याने ते सांगावं. फ्रान्स मधला माणूस आला, तुम्ही जर त्याला सांगू लागले आमच्याकडची फॅशन भारी आहे, तो ऐकेल? कारण जगात फॅशनेबल पहिलं राष्ट्र फ्रान्स आहे, त्यांच्यासमोर आपण काहीच नाही. आपण जर दुबईच्या माणसाला म्हणालो आमच्याकडं सोनं भारी आहे, ऐकेल तो? पण त्याच्या अंगावरच 1-2 किलो राहतं. आपल्याकडे तेवढा असलं तर तो गोल्डन मॅन म्हणून फोटो येईल आणि काही दिवसात जाईल. विठ्ठला तो कसं काय ऐकून घेईल? तसं जगातल्या माणसांनी त्यांचं काही सांगावं, पण गुरु हा विषय आला की भारतीयांनी बोलावं. पण भारत हा गुरूंचा देश आहे, हा गुरु राष्ट्र आहे. स्वामी विवेकानंदांचं स्वप्न होतं, त्यांनी भविष्यवाणी करून ठेवली होती, 21व्या शतकात भारत माता विश्वगुरुपदी विराजमान होईल. विश्वगुरु. आणि आहे, तुम्ही ज्या नासाला इतकं मानता त्या नासाला 40% रन करणारे भारतीय आहेत. विठ्ठला आपला गुरुच कामी येतो ना. अख्ख्या जगाला जेव्हा पोटाच्या ऍसिडिटीने विकारांनी हैराण केलं तेव्हा आपलाच एक बाबा गेला आणि तिकडं लंगोटीने सून. कोण? रामदेव बाबा. अख्ख्या जगाला फू शिकलेले लोक प्राणायाम सुरू झाले.
आखाती राष्ट्राने ओम उच्चारला विठ्ठला, आखाती राष्ट्रांनीच उच्चारला विठ्ठला विठ्ठला. मला म्हणायचं काय, भारत गुरूंचं राष्ट्र आहे ना, भारताने गुरु दिलेत. अहो ओशो सारखा एक माणूस त्याच्या झेन नावाच्या ध्यान पद्धतीने अख्ख्या जगाला वेड करतो. 80 रोल्स रॉईस होते तेव्हा त्याच्याकडे. अमेरिकेने त्याच्या शरीरात विष सोडलं कारण तिथल्या एका माणसाने 45,000 एकर जमीन दिली होती. त्यांना 45,000 एकर दिली होती. त्यांनी डिवाइन सिटी उभी केली. अमेरिका घाबरली. हा बाबा जर मोठा झाला तर उद्या पंतप्रधान कोण होणार हा महाराज ठरविल विठ्ठला. त्यामुळे एका फ्रॉड केस मध्ये फसवलं, त्यांच्या शरीरात विष सोडलं, 2 वर्षांनी ते गेले. मला म्हणायचं काय, जगाला असं काही सांगायला गुरु म्हणून भारतच पुढे सरसावलाय. सांगतो ना, जग जिंकायला सिकंदर जेव्हा निघाला तेव्हा तो त्याच्या गुरुच्या पाया पडायला गेला होता. त्याचं नाव सॉक्रेटिस. नमस्कार केला त्याने. जग जिंकणाराने नमस्कार विसरू नये, गुरुला नमस्कार केला. जग जिंकायला गुरु लागतो, गुरूर नाही. नमस्कार केला आणि सांगितलं मी चाललोय, जग जिंकायला चाललोय, त्यात हिंदुस्थान पण जिंकणार आहे. तुम्हाला काय आणू सांगा. असतं की नाही. आज त्र्यंबकला वारीला जायचं झालं तरी पण या वर्षी कुठून कोणी खुळखुळे ते भोंगे आणले होते, अख्खी कीर्तन हैराण करून टाकली त्र्यंबकची. आणि त्याला आपली शॉपिंग, कारण तिथं जातो खुळखुळा आणतो. इतका खुळा का याचा नाद खुळा काही कळे ना. मला असं वाटतं त्र्यंबकच्या वारीला जावं, खुळखुळ वाजतं ते आणू नये, गुळगुळ वाजतं ते आणावं विठ्ठला विठ्ठला. त्याने विचारलं गुरु महाराज काय आणू सांगा. तेव्हा त्यांचा संवाद आहे तो अवधी भाषेत आहे. माझ्याकडे फार अवधी नाहीये, पण ते वाक्य म्हणजे परमावधी आहे. तो म्हणतो सिकंदर ने कहा सुकरात से क्या तुझको मैं लाऊंगा, विजय डंका बजा कर जब हिंद से लौट आऊंगा. काय आणू सांगा. त्याला उत्तर दिलंय सॉक्रेटिसने, ते महत्वाचं आहे. कहा सुकरात ए राजन अगरचे तुम वहां जाना, हमारे वास्ते भारत से एक ज्ञानी गुरु लाना विठ्ठला. म्हणजे भारतीयांनी मिरवण्याची गोष्ट जर कोणती असेल तर ती गुरु आहे. म्हणून ज्ञानोबाराय मिरवतात. आपल्याला गुरु पाहिजे. त्याची भारतातल्या लोकांनी गुरु परंपरा सांभाळली पाहिजे. आमच्या मुंबईला 2 वर्षापूर्वी कुंदन महाराज त्या पोरांनी गुरु पौर्णिमा ठेवली होती. मी म्हटलं कोण गुरु तुमचा. म्हणे कोणीच गुरु नाही आपला. म्हटलं मग त्याने गुगलची पूजा करायला घेतली. म्हटलं गुगळे महाराज कधी घेतला तुम्ही. गुगळेचा आहे ना तो GOOGLE. म्हटलं हे काय. तो गुगल आमचा गुरुच तो आहे. काही टाईप करा, सर्च मारा, लगेच माहिती देतो. म्हटलं थांब, तरी पण गुरु लागतोच. तुम्हाला कसं काय. टाईप केल्यावर सर्च मारल्यावर पाहिजे ती माहिती देतो तो गुगल खरं आहे, पण काय टाईप केलं पाहिजे हे सांगायला जो लागतो ना तो गुरु. कारण तू काय टाईप करणार हे तू कोणत्या टाईपचा यावर अवलंबून आहे विठ्ठला. ते इंटरनेट आहे, त्याला मराठीत आंतरजाल म्हणतात. मायाजाल आहे ते. आणि मला दुर्दैवाने सांगावंसं वाटतं या बाबतीत शहरापेक्षा खेड्यात जागृती जास्त करण्याची पाळी आहे. कारण नव्यानं येणारं तंत्रज्ञान मोहक आहे आणि अनेक जण आपल्या भविष्याला सुरुंग लावतायत. मला असं वाटतं डीप मुंबईतले युवक जाणतात आपण याचा किती केवढा वापर केला पाहिजे आणि त्याचा विधायक वापर. माझ्या युवा पिढीला विनंती आहे की विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. तुम्ही त्याला अध्यात्माची जोड द्या, ते तुमचं कल्याण करेल विठ्ठला. हो त्याला अहो 200च्या स्पीडने गाडी चालते आज. किती 200च्या स्पीडने गाडी चालू शकते. तुमच्याकडे तर बाईक पण चालवतात विठ्ठला. पण आता गाडीत माझे सगळे नाशिक करत होते तेव्हा मलाही काही बोलता भाष्य करता येईल ना. अवघड आहे. वाहन व्यवस्थित चालवली पाहिजेत ना. 200च्या स्पीडने गाडी चालवता येते, एवढ्या वेगाची गाडी आहे हो. पण 200चा स्पीड घेऊन गाडी घेऊन पंढरपूरला गेलं पाहिजे, तिथं आपलं कल्याण आहे हे सांगणारं अध्यात्म आहे. त्याची सोबत आम्हाला लागणारच आहे. मी त्यांना म्हटले गुगळे महाराज पुसता, पण नाही, गुरु परंपरा आवश्यक आहे, गरजेची आहे. त्याहीपेक्षा सोपं सांगू,
सातारा जिल्ह्यात एक संत झाले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. ते असं म्हणायचे, आपल्या आयुष्यात आपल्यापेक्षा याला जास्त कळतं असा एक जिवंत माणूस असलाच पाहिजे, आणि काही वेळानंतरही तो बदलायचा नाही. विठाला नाही तर एखाद दिवस त्याने आपल्याला स्पष्ट सांगितलं का, हा सांगतो माझ्या गुरुला काहीच कळत नाही. मी त्याला म्हटलं, खरंच तुझ्या गुरुला काहीच कळत नाही? कारण तुझ्या गुरुला काही कळत असतं तर एवढा बेईमान शिष्य करून घेतला नसता जो 6 महिन्यात म्हणतो गुरुला काही अक्कल नाही. विठाला भारतीयाची गुरु परंपरा ही अभिमानास्पद बाब आहे. मग ज्ञानोबाराय म्हणतात, मीच नाही, माझ्या मागे आणखी काय काय आहे ते तुम्ही जरा बघा. मला असं वाटतं की या 3 कारणांसाठी ज्ञानोबारायांनी हा अभंग आपल्या पुढ्यात मांडलाय. कुठून सांगतात, नादी गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा संसारा. काय ही कारण ना मला आणखी मोहात पाडतायत. मला माहितीये मला 9 वाजता थांबायचं आहे. काय मोह आहे तरी एक सांगतोच. ज्ञानोबारायांनी हे जाणलं की भविष्यात भारतीय अध्यात्मामध्ये अनेक पंथ उपपंथांमध्ये वाद निर्माण होऊ शकतात. कारण हिंदू धर्माबाबत असं नेहमी बोललं गेलंय. इतर लोक हसतात आपल्याला, ते म्हणतात आमचा कसा एकच आहे. अरे आम्ही श्रीमंत आहोत. विठ्ठला हा रिचनेस पण कळला तर पाहिजे ना की हा रिचनेस आहे. असं वाटतं हे अजून रिचच नाही झाले, नॉट गोल रिच. अजून कळलंच नाही की ही श्रीमंती आहे आमची. अरे आमचा पावसाचा देव निराळा आहे, आमचा वाऱ्याचा देव निराळा आहे, आमचा भूमीचा देव निराळा आहे, आमचा आकाशाचा देव निराळा आहे. तुमचा आख एकालाच करावं लागतंय. विठ्ठला हा आमचा रिचनेस आहे ना. आणि हे जे सगळं आहे ना, आमची अशी उपासना, आम्ही उभं लावतो, आम्ही आडवं लावतो. या बाबतीत स्वामी विवेकानंदांनी शिकागोला खुलासा केला होता. तेव्हा त्यांनी शिवमहिमनातलं एक पद गायलं होतं, रुची नाम वैचित्र्या द्रुजकुटील नाना पथजुषाम. हे जे निरनिराळे पंथ उपपंथ आहेत ना, हा रुची वैचित्र्याने निर्माण झालेला प्रकार आहे. कोणाला पूजा आवडते, कोणाला भजन आवडतं, कोणाला कीर्तन, कोणाला प्रवचन. रुची वैचित्र्याने निर्माण झालेली उपासना पद्धती असली तरी सामर नव इव ढगातून पडलेलं पाणी पाऊस जसं निरनिराळ्या नद्यांच्या रूपाने एकत्र येऊन एकट्या समुद्रालाच जसा जाऊन मिळतो, तसा सगळा नमस्कार शेवटी एका परमात्म्यालाच आहे ना. मग हे भेद संपावे, हे तंटे मिटावेत किंवा ते उद्भवूच नाहीत. मग कोणते तंटे होते जे उत्तर भारतात आज चालतात? वीर शैव आणि वीर वैष्णव. तो वीर शैव एवढा डेंजर राहतो ना, तो एकादशीला भजीच तळून खाणार, आणि वीर वैष्णव महाशिवरात्रीला बुंदी लाडू. विठाला ज्ञानोबारायांना हे सांगायचंय की तुम्ही कशाला भांडता. एक एकाचे हृदयी कोणी साखरेच्या कोणी साखरेच्या दृश्य भयानक होतं. अहो ते शैवन वैष्णवात एकदा तर असं झालं, त्या शैवाची पोरगी वैष्णवाच्या घरात आली सून म्हणून. आता ती सून म्हणून आल्यावरती सारवायला घेतलं. ते म्हणते सारवायचं असं नाही, वैष्णवाचं घर आहे, उभं सारवा, आडवं म्हणजे मग शंकराचा भस्माचा पट्टा. तिने पण त्यावेळेला सहन केलं.
तिचं नावच सून आहे, पहिले सुनती है. सारवलं, उभं सारवलं, उभं तो उभं. सकाळी सासरा दात घासायला बिलगला होता, हातच धरला म्हणे आता उभे घासा विठ्ठला. हे टिकणार नाहीये माहितीये, पण लोक त्याच्यावरून भांडणं लावून बसलेत ना. हिंदू धर्मामध्ये दुफळ्या निर्माण करण्याची षडयंत्र उभी राहिली. हे छोटे छोटे घेऊन ना. तुम्ही आळंदीला जाता, आळंदी ही नगरी ज्ञानेश्वरांची नाही, सिद्धेश्वरांची. सिद्धेश्वर भगवान महादेव आहे, ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार आहे. तिथलं दृश्य काय? पंढरपूरला जा, पंढरपूर ही वैष्णवाची पेठ आहे, तिथं पांडुरंग उभा आहे. मी एकच विचारतो, पांडुरंग विटेवर उभा आहे, पण पांडुरंगाच्या वर कोण आहे? परब्रह्मलिंगम. महादेवाला डोक्यावर घेतलंय म्हणजे विष्णूच्या डोक्यावर शंकर, त्याला पंढरपूर म्हणतात, आणि शंकराच्या डोक्यावर विष्णू, त्याला आळंदी म्हणतात. शिवपीठ ये जुनाट ज्ञानाबाई तेथे, ज्ञानाबाई तेथे बाई तेथे मुकुट. पंढरपुरात विष्णूने शंकर डोक्यावर घेतलाय, आळंदीमध्ये शंकराने विष्णू डोक्यावर घेतलंय. हे आपण थोडं डोक्यात घ्या, असं माऊलीला वाटणं स्वाभाविकच आहे. मग ज्ञानोबाराय ही जी परंपरा मांडतात ना, यात त्या मोठ्या, आणि अडचण होतीच ना. हरिद्वारला कुंभमेळा एकाच जागी आहे, उज्जैनला एकाच जागी आहे, प्रयागराजला एकाच जागी आहे, महाराष्ट्रात 2 जागी आहेत. शैव त्र्यंबकला असतात आणि वैष्णव काळाराम मंदिरात गेला असा. नाशिकला गेलेच असाल, नाशिकचे जात तर काय, आमच्याकडे सांगावं लागतं लोकांना, नाशिकला जात जा, सगळंच काम हाडांवर ठेवू नये. काही माणसं हाडाची राहतात. त्या काळाराम मंदिरामध्ये जो हनुमान मंडप आहे, त्याच्या उजव्या बाजूला साधूच्या समाधी आहेत. कशाच्या आहेत त्या? वीर शैव आणि वीर वैष्णव जेव्हा फार वाद झाला, त्यावेळेला खूप घमासान हाणामारी झाली, तेव्हा त्या दोघांनी समाध्या घेतल्या, तेव्हा ते वाद थांबले शैव आणि वैष्णवांमधले. ती त्याची खूण आहे. ज्ञानोबारायांना माहिती होतं हे पुढं जाऊ नये, यासाठी कसं थांबवायचं. मग माऊली म्हणतात, ऐका, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा म्हणजे कोण आहे? शंकर भगवान. त्यांनी ज्यांना ज्ञान दिले ते मच्छिंद्रनाथ कोणाचा अवतार आहे? भगवान विष्णूचा. बरं, मच्छिंद्रनाथांनी ज्यांना उपदेश केला ते गोरक्षनाथ अवतार कोणाचा? शंकराचा. त्या गोरक्षनाथांनी ज्यांना बोध दिला ते गैनीनाथ महाराज भगवान विष्णूचा अवतार आहे. त्या गैनीनाथ महाराजांनी ज्या निवृत्तीनाथ महाराजांना बोध दिला सदाशिवाचा अवतार आहे. त्या निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना शिकवलं महाविष्णूचा अवतार आहे. विठ्ठला मला वाटतं एवढी कारणं आता बस झाली. विठोबा टाळी टाळी विठोबा Oh
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती. या प्रकाराने हा मार्ग क्रमला जातोय. हे ज्ञान पुढे 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 हस्तांतरित होत आहे, हे दिलं जात आहे. खर तर या सगळ्यात एक 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 गोष्ट जोडली गेली. खर तर निवृत्तीनाथ महाराजांचा या आधी जो गायला जातो तो अभंग याचं विस्तारित रूप आहे. कोण कोण होते हे सांगणारा ज्ञानोबा अभंग आहे, पण काम कसं कसं झालं ते सांगणारा आधीचा अभंग आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लाधले. म्हणजे ज्ञानोबारांनी थोड्याशा ठळक बातम्या सांगितल्यात. कारण मच्छिंद्रनाथांकडे येताना ते मधून मध्ये उमा नावाचं पात्र आहे. क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेणो कै त्रिपुरारी सांगितले जे. जिथं ज्ञानोबाराय नेणो म्हणतात तिथं आपण काय जाणो. मग ते कुठंतरी मत्स्याच्या उदरी आणि तो अर्थ ऐकला गेला. मच्छिंद्रनाथ महाराजांकडे ते ज्ञान आलं. तेची प्रेममुद्रा गोरक्षा दिधली पूर्ण कृपा केली गहिनीनाथ. ते गहिनीनाथ महाराजांकडे आलं. खर तर गहिनीनाथ महाराज आणि निवृत्तीनाथ महाराज हे दोन पंथाचे संधी सेतू आहेत. गोरक्षनाथां महाराजांपर्यंत नाथ संप्रदाय प्रवाहित होता, पण विठ्ठल भक्ती त्यात मध्ये आली ती गहिनीनाथ महाराजांमुळे. गहिनीनाथ महाराज पंढरीरायाचे वारकरी. किंबहुना ज्ञानोबाऱ्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठल पंत हे माऊलींच्या आजीनं जे ठेवलंय तिचं नाव निराई. त्याला कारण तिची श्रद्धा गहिनीनाथ महाराजांवर होती. आणि गहिनीनाथ महाराजांना काय आवडतं, विठोबा आवडतो, म्हणून आपल्या मुलाचं नाव विठोबा ठेवलं पाहिजे. विठ्ठल आवडी ठेवी येले नाम निराईस प्रेम गहिनीनाथी. तिथून पांडुरंगाचा प्रवेश आहे. निवृत्तीनाथ महाराजांनी मध्ये संधी केली. खर तर गहिनीनाथ महाराजांना फार वाट बघावी लागली. कुणीतरी येईल. मग ती गुहा ब्रह्मगिरीची आपल्या परम कल्याणाला कारण ठरली. त्र्यंबकेश्वरचे सगळ्या जगावर उपकार आहेत महाराज. ती गुरुभूमी आहे. या ज्ञानाचं आदान प्रदान सगळ्या प्रक्रिया ती राजधानी आहे आपली. ती राजधानी आहे आणि आपण त्या राजधानीचे सेवक आहोत. विठ्ठला म्हणजे तिथं नराचा नारायण होतो. आपल्याला वाटतं फक्त नारायण नागबळीच होतो. विठ्ठला त्यासाठी पण जात जा. मला म्हणायचं इतकंच आहे की ते ज्ञान पुढे हस्तांतरित केलं गेलं. पण ज्ञानोबा आपल्या गुरुदेवांबद्दल जास्तच प्रसन्न आहे. त्याचं कारण आहे, सांगतो आपल्याला. आदिनाथांपासून निवृत्तीनाथ महाराजांपर्यंत ज्या ज्या कृपा झाल्या त्या सगळ्या कृपेत पूर्ण शब्द आहे. जागोजाग पूर्ण कृपा केली गहिनीनाथ. पूर्ण कृपा शब्द आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला तेची प्रेममुद्रा गोरक्षा दिधली पूर्ण कृपा केली गहिनीनाथ. हा पूर्ण शब्द आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात या परंपरेत पूर्ण कृपा करण्याची पद्धत होती, पण माझ्या गुरुदेवानी ती मोडली आणि माझ्यावर पूर्ण नाही संपूर्ण कृपा केली. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले पूर्ण नाही संपूर्ण माझ्या हाती. सगळं देऊन टाकलं. एक गुरु एक शिष्य थांबून घेतलं. हे गुह्य ज्ञान ते प्रागट्यामध्ये आणलं म्हणून प्रगट गुह्य बोले. तिथपर्यंत फक्त गुह्यच आणि ते पण गुह्यातच बोले. हे गुह्य पण प्रगटात बोले. हा जो व्यवहार केला ही त्यांनी माझ्यावर हे अधिकार देऊन पूर्ण कृपा आहे. हो योगाचा परिणाम नामयोगानेही साधतो. तिथपर्यंत संसारात न थांबाल होईल असं होतं, पण माऊलीने पहिलाच दरवाजा उघडला. सोनी संसारी जिव्हे वेग करी वेदशास्त्र उभारी बाया सदा. ही लोकाभिमुखता हे माऊलीचं नवल आहे. हे माऊलीचं निराळेपण आहे.
माऊली म्हणते गैनीनाथ महाराजांच्या कृपेनं तो प्रसाद निवृत्तीनाथ महाराजांना आला आणि माझ्या गुरुमाऊलीनी ती पूर्ण कृपा देऊन मला परिपूर्ण केलं. माझ्याजवळ आज जे तुम्हाला दिसतंय, ज्यामुळे तुम्ही मला मान्यता प्रदान करता, या सगळ्याचं श्रेय मी तिथं देतो. शेवट गहिनी प्रसादे गहिनी प्रसादे
निवृत्तीनाथ महाराजांनी हा प्रसाद मला प्रदान केला. ज्ञानदेवासार जो जविले. मला असं वाटतं नव्या आव्हानांकडे पाहताना निरनिराळे संप्रदाय येत आहेत, पंथ येत आहेत, किंवा आहेच त्या भक्तीत आणखी सुधारणा घेऊन येणारे संप्रदाय आहेत. स्वागत करा तुम्ही, माझं काही म्हणणं नाही, पण आपल्या ह्या दिव्य परंपरांचं विस्मरण होऊ देऊ नका. नाही तर इथे होणारा धोका आणि होणारी हानी कशानेही भरून निघणार नाहीये. या बाबी आम्ही ध्यानात घ्या. तेव्हा मागून जे चालत आलेलं आहे, वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालिलो, आणि ह्या परंपरांचं संवाहन निर्वाहन झालं पाहिजे. म्हणून अनेक माणसं कार्यरत आहेत. आमचे डोंबरे महाराज या ठिकाणी, मला वाटतं विद्यार्थी वर्ग सगळा त्यांचा आहे. हे पुढच्या पिढीचे शिलेदार आहेत, आणि अशा गोष्टी इकडे फार लवकर होतात आणि ही मंडळी करणारी दिव्य स्वरूपात आहेत. हे आपलं भाग्य आहे. हे सगळं पाहून आम्ही आमच्या मुंबईत एक उपक्रम घेतला आणि मुंबई प्रांतात पहिलं कीर्तन विद्यालय संस्थापित करण्यात आलेलं आहे. जून 2024 पासून 3 वर्षाचा अभ्यासक्रम, आणि त्या अभ्यासक्रमात आपल्याला कीर्तन 5-6 प्रकाराने तुम्हाला तो कोर्स अटेंड करता येईल. ऑनलाईन आहे, फुल टाईम आहे, पार्ट टाईम आहे. 3 वर्षाचा अभ्यासक्रम असेल. त्यामध्ये संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजीसह जर्मन, फ्रेंच आणि स्पॅनिश अशा युरोपियन भाषा त्यातही तुम्हाला त्या बाबी मांडता याव्यात. आणि जगभरात जे काही आमचे आतापर्यंतचे संपर्क आहेत त्यातून या विद्यार्थ्यांनी तिथं जाऊन ते काम केलं पाहिजे. यासाठी महाराष्ट्रातली काही मान्यवर कीर्तनकारांची मांदियाळी पुढं सरसावलेली आहे. याचं केंद्र जरी मुंबईत आमच्या सरळांबे आश्रमात असलं तरी उद्धव महाराज मंडलिक, जयवंत महाराज बोधले, भगीरथ महाराज काळे, प्रशांत महाराज ताकोते ही मंडळी तिथं शिक्षक म्हणून असणार आहेत, की जे त्या नव्या वर्गाला कीर्तन शिकवण्याचं काम करतील. फक्त 25च जागा घ्यायच्या ठरवल्यात. मेहनत घ्यायला थोडं मटेरियल कमी असलं पाहिजे, ज्याच्यावर प्रचंड मेहनत घेऊन नव्या पिढीला उमदे कीर्तनकार दिले गेले पाहिजेत. आणि यासाठी जगभरात जोडलेली आमची सगळी मंडळी एकत्रित येऊन हे काम पाहते आहे. 31 डिसेंबर पासून प्रवेश सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना सुद्धा त्यासाठी मुभा आहे. फक्त आधीच्या मुलाखतीतून कोण घ्यायचं कोण नाही घ्यायचं याचा विचार होईल. मात्र जे असेल ते सर्व स्टँडर्ड रीतीने शिक्षण घेतील अशी व्यवस्था आहे. आणि त्या उपक्रमाची देखभाल किंवा त्याच्यावर प्रेमदृष्टी राहावी यासाठी 100 जणांची एक सेवा समिती आम्ही स्थापन केलेली आहे.
त्यामध्ये नाशिक परिसरातून एक 4 व्यक्तिमत्वांची त्यावर योजना आहे. त्यांचा 1 मिनिटामध्ये आपल्याला तो सभासद पत्र देऊन गौरव करायचा आहे. कारण सगळ्यांचा एका ठिकाणी समारंभ आम्हाला पेलवणारा नाही, त्यामुळे महाराष्ट्रभरात ती माणसं जिथं जिथं आहेत तिथल्या कीर्तनात तो उपक्रम होईल. सोबत माझ्याकडे एक द्या उपर्ण आणि एक भावपत्र. या लोकांवर जबाबदारी आहे. पैसे द्यावे, देणग्या द्याव्या असं नाही, तर 100 घास तुम्ही तुमच्यासाठी जेवाल तेव्हा 101वा घास हा कीर्तन विद्यालयाचा असावा, एवढीच अपेक्षा राहील, यापेक्षा वेगळं नाही. त्यामध्ये आपल्या सिन्नर जवळ सिन्नर तालुका आहे, तिथल्या कीर्तांगळी गावचे माजी सरपंच आणि गुरुकृपा इंडस्ट्रीचे मालक श्री दगूभाऊ चव्हाणके, मी यांना या ठिकाणी निमंत्रित करतोय. आपण यावं आणि या सभासद पत्राचा या स्थानी स्वीकार करावा. त्या कीर्तन विद्यालयाच्या इमारतीच्या उभारणीमध्ये आमच्या दगूभाऊंनी संपूर्ण जे काही कामाच्या उभारणीमध्ये प्लंबिंग मटेरियल आणि जी काही सर्व्हिस आहे जवळपास 5 लाखाचं योगदान त्यांनी त्या कीर्तन विद्यालयाच्या इमारतीसाठी दिलं. जोरदार टाळ्यांनी तयार आहे. त्यानंतर आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आणि महाराष्ट्रातले भावमय कीर्तनकार प्रेममूर्ती भगीरथ महाराज काळे यांचे काका आमचे ज्ञानेश्वर पाटील सर अर्थात नाना, मी यांना विनंती करतो की आपण या सभासद पत्राचा स्वीकार करावा. नानांचं फार मोठं योगदान, म्हणजे आमचे पैसे संपले की त्यांच्याच खिशात हात घालायचा असं आहे. निवृत्ती काशीनाथ कदम, आमचे कदम साहेब या कुठं बसले, कदम सर या. आमचे वाकीचे एक ज्वलंत उपासक आणि सगळ्या उपक्रमांमध्ये ज्यांचा मोठा वाटा आणि अनेकांना या कामाशी जोडलं जाणं. भांडण करायचं असल्यावर माणसं जमा करायला भरपूर माणसं असतात, परंतु चांगल्या कामाला माणसं जमवणारी ही व्यक्ती, त्यांचा या ठिकाणी आम्ही स्वागत करतो आहोत. त्यानंतर आमच्या कीर्तांगलीचेच रामभाऊ चव्हाणके, सगळ्यांपर्यंत कीर्तन कसं पोहोचेल आणि सगळे कीर्तनापर्यंत कसे पोहोचतील यासाठी त्यांचा प्रयत्न. आणि त्यांची सोबत मोठी आहे, कारण ते LIC वाले आहेत, म्हणजे जिंदगी के साथ भी सागर महाराज, त्यामुळे त्यांचा गौरव आहे हा. ही मंडळी ह्या कामाशी जोडली गेली. तसे मला असं वाटतं आपण प्रत्येक जण सगळ्यांनीच मुंबईशी जोडा असं नाही. आमचे डुमरे महाराज आहेत, अन्य परिसरातल्या संस्था आहेत, या सगळ्या चांगल्या कामांशी आपलं बॉन्डिंग करून ठेवलं पाहिजे. कारण आदिनाथांनी जो परंपरेचा प्रसाद दिला तो पुढे नेणं देणं ही आपली सुद्धा जबाबदारी आहे. मांजरगावकरांनी अगदी दृष्ट लागेल असा उत्सव तुम्ही खरंच करून ठेवलाय, जनी दृष्टी लागो अशा ह्या गोड उत्सवाची स्मृती आहे. फक्त माझी विनंती आपल्याला, हे 25व्याच वर्षी का असावं, 26व्या का नको, हा मांडव असाच राहिला पाहिजे. आणि कीर्तन 7 ते 9च राहिली पाहिजेत. सगळी माणसं कीर्तनाला 7 ते 9 शिवाय येतच नाहीत. तेव्हा आपण हा उपक्रम करून ठेवा. देव काही कमी पडू देणार नाही. डोनेशन डिपेंड ऑन कोटेशन. स्वप्न मोठी पहा, देव सगळं पुरवतो. इतका सुंदर सोहळा ज्या लोकांना अनुभवता आला ते स्वतःला भाग्यवान मानतील. आपल्या सर्वांच्या भेटीनं आणि तुमचा उत्सव बघून झालेला आनंद हृदयस्थ करतो. आमच्या मामांचे सतत फोन आणि त्यांचा हट्ट सारखा ससे मिरा. म्हटलं भगीरथ महाराजांचे मामा म्हणजे आमचेही मामाच आहेत की. मामाच्या गावाला आल्याचा आम्हालाही आनंद घेता आला. तुम्हा गोड गळ्यानं गाणाऱ्या, लयबद्ध वाजवणाऱ्या, ध्वनिवर्धक सेवेपासून सगळ्या व्यवस्था पुरवणाऱ्या सर्वांच्या हृदयातल्या भगवंताला वंदन करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय.
रामकृष्ण हरी. आजच्या 5व्या दिवसाची सेवा आदरणीय हरिभक्तीपरायण भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील